2022ला 9 वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. 2023ला 1 वारकऱ्याचा मृत्यू झाला. 2022मध्ये आम्ही 137 वारकऱ्यांना वाचवलं होतं. त्याची कारणं आम्ही शोधली. गेलेली व्यक्ती आहे, डेड बॉडी आहे, ती डेड बॉडी काढण्यासाठी आपल्याला रेस्क्यूअर पाण्यात सोडावा लागतो आणि त्याला वाचवण्यासाठी एक जिवंत माणूस तिथे ज्या वेळेला बुडून त्याचा अंत होतो स्क्रीनवरती पाण्यातलं बघू शकतो. आणि ह्या पोलच्या सहाय्याने याला 8 वेगवेगळ्या प्रकारचे हुक लावून जर खाली जर एखादी डेड बॉडीज असेल किंवा काही असेल तर आपण ती डेड बॉडीज बाहेर खेचून आणू शकतो. हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी. हा भिवरेचा तीर बघा तुम्ही कसा वैष्णव आणि दुमदुमून गेलेला आहे, फुलून गेलेला आहे. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. मगरपट्टा सिटी ग्रुप प्रस्तुत लेट्सअप अभंग वारीमध्ये. पंढरपूरला आलेल्या वारकऱ्यांसाठी आणि चंद्रभागेमध्ये स्नान करणाऱ्या वारकऱ्यांना निवांत स्नान व्हावं, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, त्यांना बुडलं तर तत्काळ त्यांना बाहेर काढण्यात यावं यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, महाराष्ट्र शासन आणि काही स्वयंसेवी संस्था आहेत यांच्या वतीने कार्य केलं जात आहे. आता तर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ड्रोन आणि कॅमेरा त्याचा शोध लावण्यात आलेला आहे आणि पहिल्यांदाच हा तिसऱ्या डोळा हा चंद्रभागेवर निगराणी ठेवणार आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. हीच ती स्क्रीन आहे आणि हाच तो पाईप आहे. याच पाईपाच्या साह्याने कॅमेरा हा खाली पाण्यात जातो आणि जे काम हे मुलं करत होते रेस्क्यू टीममधले तेच काम आता हे कॅमेरा करणार आहे आणि जो कोणी व्यक्ती बुडाला त्याला तत्काळ बाहेर काढण्यासाठी हे फार मोलाचं असणारे मदत होणार आहे. माझ्यासोबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री ढोलेजी आहेत. ढोलेजी, कसं हे सुचलं की तुम्ही हे असं केलं पाहिजेत? ॲक्च्युली कसं आहे, आम्ही जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन करत होतो पाठीमागच्या 2 आषाढी वारींना आम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे. 2022ला 9 वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. 2023ला 1 वारकऱ्याचा मृत्यू झाला. 2022मध्ये आम्ही 137 वारकऱ्यांना वाचवलं होतं. त्याची कारणं आम्ही शोधली. त्या कारणांमध्ये एक कारण असं लक्षात आलं की आम्हाला व्हिजन थोडीशी कमी मिळते. एरिया खूप मोठा आहे आणि आपल्या डोळ्याची बघण्याची क्षमता त्या प्रमाणात कमी आहे आणि येणाऱ्या भाविकांची क्षमता खूप जास्त. त्यांच्यावरती लक्ष कसं ठेवणार? मॅनपॉवर वाढवली, इक्विपमेंट्स वाढवले, तरीसुद्धा पाठीमागच्या वर्षी आम्ही 1 भाविकाला वाचवू शकलो नाही. ह्या वर्षी वेगळ्या पद्धतीनं आणखीन थोडा, जसं मी आत्ता सांगितलं, मी अलोमनस आहे, इस्रोचा, नासाचा आणि US आउटर स्पेस अफेअर्सचा. तर थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी थर्ड आहे, ज्यांना आपण अनमॅन्ड एअरबॉर्न व्हेकल्स म्हणतो, तोही वापरतो. पण त्याच्यामध्येही आम्हाला रात्रीचं दिसावं म्हणून नाईट व्हिजन, इन्फ्रारेड या कपॅसिटीचे पेलोड्स वापरतो आहे. आणि आमचे मित्र आहेत सागर वानखेडे. सागरजी, काय सांगाल? आता सागरजी आहेत चंद्रभागेत, नदीत आहेत सागर, असं एक म्हणायला पाहिजे. आतापर्यंत कुठल्या वर्दीमध्ये भाग घेतला तुमच्या या इक्विपमेंटने आणि कसं यश आलेलं आहे? सर, टेलिस्कोपिक रेस्क्यू पोल तर आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये घेऊन आलो आहे, परंतु आमच्याकडे आम्ही ह्याचं बऱ्याचशा वेळेला RNT करून बघितल्यात आणि त्याचा वापर करून बघितला आहे. रेस्क्यूमध्ये खूप फायदेकारक आहे, कारण आपण मागे काही रेस्क्यू ऑपरेशनच्या दरम्यान घडलेल्या घटना बघितल्यात. गेलेली व्यक्ती आहे, डेड बॉडी आहे, ती डेड बॉडी काढण्यासाठी आपल्याला रेस्क्यूअर पाण्यात सोडावा लागतो आणि त्याला वाचवण्यासाठी एक जिवंत माणूस तिथे ज्या वेळेला बुडून त्याचा अंत होतो ते लक्षात घेऊन ते तसं घटना जरा कमी व्हाव्या किंवा तसं होऊ नये यासाठी हे इन्व्हेन्शन करण्यात आलं. आमची कंपनी आहे इंटिग्रल सेफ्टी इंजिनियर्स. या कंपनीने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा रेस्क्यू पोल विचारात आणला, अस्तित्वात आणला की जेणेकरून ह्या रेस्क्यू पोलच्या साहाय्याने 45 फूट, 50 फूट, 75 फुटापर्यंत आपण खोलवरती कॅमेरा सोडायचा. वर बसून आपण या स्क्रीनवरती पाण्यातलं बघू शकतो आणि ह्या पोलच्या साहाय्याने याला 8 वेगवेगळ्या प्रकारचे हुक लावून जर खाली जर एखादी डेड बॉडीज असेल किंवा काही असेल तर आपण ती डेड बॉडीज बाहेर खेचून आणू शकतो, कुठलाही माणूस खाली न पाठवता. आणि ड्रोनचा उपयोग कसा होतो नेमका?
ड्रोनचा उपयोग सर आपण पाण्याच्या खाली आपण सर्च करणं अवघड होतं, परंतु या कॅमेऱ्याचा फायदा ड्रोनपेक्षा जास्त होऊ शकतो. नाईट विजन कॅमेरा आहे, आपल्याला रात्रीच्या वेळी दिवसा दोन्ही वेळेला आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो, कारण पाण्याच्या खालून आपल्याला काही सर्च करायचं आहे. तर हा आहे खांब, तो पाण्यात जातो आणि ही आहे ती मशीन स्क्रीन की जी वर बसून आपल्याला पाण्यातलं सगळं व्हिज्युअल दिसतंय. आता हे जे व्हिज्युअल तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये खरं म्हणजे दिसणार नाही, पण हे सगळे पाण्यातील व्हिज्युअल आहेत आणि त्यामध्ये काहीही दिसत नाही आहे. हे जवळपास 40 ते 50 फूट खोलवरचे व्हिज्युअल आहेत आणि अत्यंत स्पष्ट या पाण्यामध्ये दिसतंय. काय कचरा आहे का, काय काय दिसतं, हे सगळं बसून हे पाहायला मिळतंय. खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजेत. लाख मुलाचा जीव वाचतो आणि जीव वाचवण्यासाठी जर हा शोध उपयोगी पडत असेल तर खरंच या टीमचं कौतुक केलं पाहिजेत. ही टीम पांडुरंगाची सेवा करण्यासाठी इन्व्हेन्शन करते, स्वतःचा जीव धोक्यात घालून हे नदीमध्ये उड्या घेतात आणि लोकांना वाचवत असतात. अशा या टीमचं खरंच कौतुक केलं पाहिजेत. या सर्व रेस्क्यू टीम आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हे जे काम करतात, कार्य करतात, त्यांच्या कार्याला लेट्सअप मराठीचा सलाम. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पंढरपूर.